एका चोराने साधूला सांगितले की आजपासून तुम्ही माझे गुरु आहात, पण मी चोरी करणे थांबवू शकत नाही. गुरु म्हणाले की आत्तापासून तुम्ही सर्व महिलांना माता भगिनी समजा. गुरुच्या शब्दाचे पालन केल्याने आपल्या सर्व समस्या दूर होऊ शकतात आणि जीवन बदलू शकते. गुरुचे स्थान देवी देवतापेक्षा वरचे मानले जाते. गुरुच्या वचनाचे पालन करून कोणाचेही जीवन बदलू शकते. एका लोककथेनुसार प्राचीन काळी एका गावातील एका चोराने एका विद्वान साधूला सांगितले की आजपासून तुम्ही माझे गुरु आहात, पण मी चोरी करणे थांबवू शकत नाही, कारण ते माझे काम आहे. गुरुने चोराला सांगितले की ठीक आहे, आतापासून तू माझा शिष्य आहेस. एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व महिलांना आपल्या माता भगिनी समजा. चोराने हे मान्य केले. हे लोक ज्या गावात राहत होते त्या गावाच्या राजाला मूलबाळ नव्हते. यामुळे राजा आपल्या राणीवर रागावला आणि तिला वेगळ्या महलात राहायला पाठवले. संतती न झाल्यामुळे राणी ही खूप दुःखी होती. एका रात्री एक चोर चोरी करायला राणीच्या वाड्यात आला. महलात चोर शिरल्याने राणीने पाहिले. राजवाड्याच्या रक्षकांनीही चोर पाहिला आणि राजाला माहिती दिली. राणीने चोराला विचारले, तू इथे कसा आलास? चोराने उत्तर दिले की मी घोड्यावरून आलो आहे. राणी म्हणाली, मी तुझा घोडा सोन्या चांदीने चढवीन, फक्त माझी एक इच्छा पूर्ण कर. चोराला आपल्या शिक्षकाचे शब्द आठवले. तो पळून गेला नाही. तो म्हणाला की तू माझ्या आईसारखे आहेस. मला तुमचा मुलगा समजा आणि तुमची इच्छा सांगा. मी चोर आहे, पण माझ्या अधिकारात असेल तर मी ती नक्कीच पूर्ण करेन. राजा या सर्व गोष्टी ऐकत होता. चोराबद्दल चांगले शब्द ऐकून खूप आनंद झाला. त्याने चोराला दरबारात बोलावून सांगितले की मी तुझ्यावर खुश आहे. तुला जे हवे आहे तू मागू शकतोस. चोर म्हणाला, राजा, आत्तापासून राणीला तुमच्या महलात ठेवा. त्यांना दुखवू नका. राजाने चोराशी सहमती दर्शवली. राजाने आपल्या कृत्याबद्दल राणीची माफी मागितली. राणीने राजाला सांगितले की या चोराला आपण आपला मुलगा बनवू. यामुळे सर्व काही सुरळीत झाले आहे. राजानेही हे मान्य केले आणि चोराला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. कथेचा धडा. गुरुचे वचन जीवनात आचरणात आणून कोणाचेही जीवन बदलू शकते. चोर चोरी करायचा, पण त्यांनी गुरुच्या सल्ल्याकडे लक्ष दिले आणि राजा आणि राणी त्यांच्यावर आनंदी झाले. चोराचे आयुष्यच बदलून गेले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.